अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, अधिक महिना, धोंड्याचा महिना, माल मास महिना आणि पुरुषोत्तम मास ह्या चार नावांनी ओळखला जाणारा जो अधिक महिना आहे तो 17 मे 2026 पासून सुरू होतो ते 15 जून 2026 पर्यंत। म्हणजे हा जो अधिक महिना आहे, ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्याला काही सेवा उपाय तोडगे करायचे। आता हे जो अधिक महिना आहे, हा अधिक महिना 2.5 ते 3 वर्षांनी, प्रत्येक 2.5 ते 3 वर्षांनी येत असतो। आणि ह्या अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये, महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे। बरेच जण चांदीचं तामण, अनारसे 33, बत्ताशे 33 अशा गोष्टी देत असतं। त्याच पद्धतीनं ह्या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये जे काही तुम्ही कराल ते अधिक म्हणजे वाढत जातं। मग तुम्ही चांदी, सोनं खरेदी करू शकता, गाडी खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता, जागा खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता, एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता। कारण हे तुम्ही ह्या अधिक महिन्यात केला तर ते तुम्हाला अधिक म्हणजे जास्त मिळत जातं। म्हणून ह्या महिन्यामध्ये ह्या गोष्टी करायच्या असतात। मग लग्न का करायचं नाही? कारण लग्न हे दोघांचं हे एकत्र कुटुंब आणण्याचं आणि नवरा बायकोंचं नातं असतं। मग अधिक म्हणजे काय? एखाद्या नवऱ्याचं अधिक बायको येणं किंवा अधिक मुलगीचा नवरा येणं असं नाही आहे, म्हणून अधिक महिन्यात लग्न करत नाही। तर बघा, आता पुरुषोत्तम मास, भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते। ह्याच अधिक महिन्याला मलमास म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मग मलमास म्हणजे ज्या जुन्या काळात, म्हणजे बघा, आपल्या शरीरातली घाण, दुःख, संकट जे काय ते काढून टाकणं म्हणजेच मल काढून टाकलं आपल्या शरीरातलं। धोंड्याचा महिना, महाराष्ट्र त्याला प्रेमाने धोंड्याचा महिना म्हणतात। या काळात जावयाला धोंड्याचे वाण देण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे। आता अधिक महिन्यात केलेल्या सेवेचे फळ इतर दिवसाच्या सेवेपेक्षा 4 पटीनं जास्त मिळत असतं। म्हणून आपल्याला कुठल्याही सेवा ह्या वेळेला जास्त करायच्या असतात। मग ह्या महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण महिना विष्णूंची सेवा जर तुम्ही केली, भगवान विष्णू म्हणजे जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते। कारण माता लक्ष्मीचं भगवान विष्णूवरती अतिशय प्रेम आहे आणि भगवान विष्णूंना सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही। म्हणून तुम्ही भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा अधिक महिन्यात करायची। मग ह्या अधिक महिन्यात भगवान विष्णूंची काय सेवा करायची? तर दररोज तुम्ही न चुकता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पंचामृतनं अभिषेक घालायचा। त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून मूर्तीला हिनाचं अत्तर लावायचं आणि ह्या मूर्तीला पिवळं चंदन, माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं। ती मूर्ती दररोज देवघरामध्ये स्थापन करायची, दररोज तुम्ही अभिषेक घालायचा। मग भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती नसेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पंचधातूची किंवा पितळेची किंवा तुम्हाला शक्य असेल तर चांदीची मूर्ती अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 17 मेला तुम्हाला खरेदी करायची। त्यानंतर बघा, दररोज तुम्हाला न चुकता विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनामावली हे सुद्धा वाचायचं आहे। 1008 नावं विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये आहेत। मग विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली हे दोन्ही वेगळे आहे। तुम्हाला दोन्ही शक्य असेल तर तुम्ही करू शकता। संस्कृतमध्ये आहे, थोडं अवघड वाटतं, पण यूट्यूबला लावून जर तुम्ही त्याच्याबरोबर यूट्यूबला लावायचं आणि समोर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचं पुस्तक ठेवून जर म्हटलं तर 1 महिन्यात तुम्हाला ते पाठ होऊन जाईल, तुमचे उच्चार स्पष्ट होतील आणि तुम्हाला त्याचं फळही मिळेल। त्यानंतर बघा, व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, पण 3 वेळा 1 महिना संपूर्ण तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायचे। मग तुम्ही एका बैठकीत सकाळी 3 वेळा वाचा, दुपारी 3 वेळा वाचा किंवा संध्याकाळी 3 वेळा वाचा। शक्य नसेल तर दिवसातून 3 वेळा, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी वेळा
1 वेळा असं 3 वेळ तुम्ही व्यंकटेश स्तोत्र नक्की म्हणायचं आहे. बाळकृष्णांना सुद्धा तुम्ही ह्या अधिक महिन्यात अभिषेक घालायचे. त्यानंतर बघा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये पुरुषोत्तम महात्म्याचं ग्रंथाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. म्हणजे पुरुषोत्तम महात्म्य ग्रंथ म्हणून मिळतं. हे पुस्तकाच्या कुठल्याही दुकानामध्ये किंवा देवाची जिथे पुस्तकं साहित्य मिळतात तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. यावेळेला ह्या अधिक महिन्यात दररोज दीपदान करायचं आहे. मग हे दीपदान तुम्ही कुठे करायचं, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. ह्या दिव्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद, 1 वेलची आणि 1 लवंग टाकायची. कारण माता लक्ष्मीला लवंग आणि वेलची अतिशय प्रिय आणि भगवान विष्णूंना शुद्ध तूप गाईचं, त्यामुळं तुम्हाला त्याचं फळ मिळेल. त्यानंतर बघा या महिन्यामध्ये तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा महिनाभर अखंड दीप ठेवायचा आहे. हे तुळशीजवळ जो दिवा लावणार आहे तुम्ही तो शुद्ध गाईचाच लावायचा आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर हळद, 1 वेलची आणि 1 लवंग टाकून हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे. त्यानंतर बघा ह्या महिन्यामध्ये अन्नदान, दीपदान म्हणजे दीपदान तुम्ही एखाद्या नदीत तीर्थक्षेत्री जाऊन नदीच्या किनारी सुद्धा एक दिवा लावून यायचा आहे. अन्नदान करायचं आहे. मग तुम्ही गरीब गरजू लोकांना महिनाभर तुम्हाला शक्य असेल तर रोज 1-2 व्यक्तीला तर तुम्ही अन्नदान करायचंच आहे. मग हे अन्नदान तुम्ही कुणाला करायचं, ज्या व्यक्तीला खरंच अन्नाची गरज आहे. ते तुम्ही दिलेलं अन्न त्यांनी प्राशन केलं पाहिजे किंवा त्यांनी ते स्वीकारून त्यांचा आत्मा तृप्त झाला पाहिजे. अशा लोकांना तुम्ही अन्नदान करायचे. त्यानंतर बघा अनारसे दान करा. एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही तांब्याचं तामण घ्यायचं, त्यामध्ये 33 अनारसे, 1 टॉवेल आणि 1 टोपी ब्राह्मणाला सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी दान केल्या तर त्याचं सुद्धा तुम्हाला फळ तिप्पट मिळतं. आता ह्या अधिक महिन्यामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पूर्ण मांसाहार टाळायचं आहे. बिलकुल तुम्ही मांसाहार करायचं नाही. सात्विक शुद्ध आहार घ्यायचा. मग सात्विक शुद्ध आहार म्हणजे काय, तुमच्या घरातली नेहमीची भाजी भाकरी असेल, पोळी असेल, चपाती असेल, अजून तुम्ही काय वरण भात जे काय बनवतात ते मांसाहार पूर्ण टाळायचा. त्यानंतर तुमच्या घरातल्या पतीला, मुलांना जर कुठलं व्यसन असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, स्टार असेल, दारू असेल, ह्या गोष्टी पूर्ण बंद करायला लावायच्या ह्या पूर्ण महिन्यात. त्यानंतर बघा अधिक महिन्यात जेवढं तुम्ही जास्त नामस्मरण कराल तेवढ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडणार. तुम्हाला मग घर घ्यायचं असेल तर घर वाढत जाईल, सोनं अधिक होत जाईल. खरेदी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आणि हे असतात, फायदेशीर असतात. तुम्ही ह्या महिन्यामध्ये हवन करू शकता, करू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, कुंकुमार्जन करू शकता, तीर्थस्थानी जाऊन दर्शन म्हणजे तुम्ही जे तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, गाणगापूर असेल, तुमचे कुलदैवत कुलदेवी जेजुरीचा खंडोबा असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी करवीर निवासिनी असेल, म्हणजे ज्या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान आहे तिथं जाऊन तुम्ही दर्शन घेऊन तिथं सुद्धा तुम्ही तिथे दीपदान केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा आहे. त्यानंतर बघा तुमच्या आसपास कुठे वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल किंवा गरीब लोक असतील फुटपाथवरती, त्यांना तुम्ही कपडे दान करा. त्यानंतर धान्य दान करू शकता. साखर असेल, गूळ असेल, चण्याची डाळ असेल, ह्या गोष्टी तुम्ही दान करायचे आहेत. म्हणजे संपूर्ण महिना तुम्हाला अधिक तुमच्या सेवेमध्ये वाढ होण्यासाठी नामस्मरण, दान आणि तुम्हाला सगळ्या म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी खरेदी करता येतील द्यायचे. देवाची पुस्तकात गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर गुरुचरित्राची पोथी खरेदी करू शकता. सारा अमृतचं पुस्तक खरेदी करू शकता. अजून मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची सांगते की तुम्ही 108 संपूर्ण सारा अमृतची पोथी घेऊन तुम्ही ती जरी स्वामी केंद्राच्या समोर दान केली किंवा स्वामी सेवेकऱ्यांना दान केली तर त्यातून सुद्धा तुमच्या हातून स्वामी सेवेकरी जोडले जातील आणि त्याचा सुद्धा तुम्हाला अधिक फायदा होईल. अशा छोट्या छोट्या गोष्टी संपूर्ण अधिक महिन्यात करा. कुणाशी वाद करू नका.
कुणाला वाईट बोलू नका. तुम्ही नेहमी दुसऱ्याचं चांगलं करा. स्वामी समर्थ महाराज तुमचं नेहमी चांगलं करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहीत नसतं अधिक महिन्यात काय करायचं असतं त्यांना ह्या गोष्टी माहीत होतील. त्यांच्या हातून सुद्धा सेवा घडतील, नामस्मरण घडेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना अधिक महिना, धोंड्याचा महिना, मलमास महिना अतिशय चांगला भरभराटीचा जाऊ दे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.